गरम आहे गरम, पुढे नाही जायचं बाय. ए गरम आहे. गरम आहे ना मग. हे खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. दुमजली गाभारा असलेलं. महाराष्ट्रात फार कमी आहेत किंवा नाहीच, तर हे एकमेव मंदिर असं समजलं जातं. कुठे आलोय आपण? कुठे आलोय? मंडळी नमस्कार. कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी खरं तर आज आपण आहे ना विह्याला घेऊन आहे ना आमच्याच पंचक्रोशीत असलेल्या श्रीदेव सोमेश्वरांच्या मंदिरात आलो आहे. राजवाडी गरम पाण्याचं कुंड हे तुम्ही नाव ऐकलं असेल. मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती हे गरम पाण्याचं कुंड आहे. नॅचरल गरम पाणी आहे. आंघोळीसाठी खूप चांगलं आहे. त्वचा रोगांवरती बराच फायदा असतो, बऱ्याच असं म्हणजे जाणकार मंडळी सांगतात. सो विह्याला घेऊन आणि सोनाली आपण आज राजवाडी गरम पाण्याच्या कुंडावर आलो. खरं तर याच गावाच्या बाजूला शेजारी सोनालीचं गाव आहे, माहेर आहे. कुठलं गाव? शेंबवणे. अच्छा, चला आपण आता तिकडे जातोय. विह्याला थोडीशी काय झाली होती, घामोळे आली होती. थोडंसं गरम, आता गरमी आहे ना त्याच्यामुळे घामोळे आलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं गरम पाण्याच्या कुंडात नेऊन आंघोळ घालूया. चला चला जाऊया. आता इकडे बघा, इथे थोडंसं काम सुरू आहे. पायऱ्यांचं काम असावं बहुधा, बघूया. आपण बऱ्याच दिवसाने आलो आहे, सो आपण जाऊया. इथे पण काही मटेरियल दिसतंय ठेवलेलं. पायऱ्यांचं काम चालू आहे. सोनाली असेल की नाही माहीत नाही. चला, पहिल्यांदा विह्याला घेऊन जातोय. चला चला. खरं तर हा परिसर आहे ना एकदम निसर्गरम्य परिसर आहे आणि इथली शांतता आहे ना नक्कीच अनुभवण्यासारखी असते. संध्याकाळी आणि सकाळी इथले ग्रामस्थ मंडळी आंघोळीला येतात. सो म्हटलं संध्याकाळची वेळ आहे, जवळजवळ 4 सव्वा 4 वाजलेत. अजून ऊनच आहे तरी देखील म्हटलं लवकर विह्याला आंघोळी घालून आणूया. चला, पायऱ्यांचं काम खूप छान झालं आहे ना सोनाली? पायऱ्यांचं खूप काम छान झालं आहे. पहिला थोडंसं मोळखळी झालं होतं. चला विहा दुडू दुडू चालते. सोनाली तू कधी यायचीस इकडे? हा, लहानपणी आलेस का कधी? कोण कोण यायचं? होय ना. चल चल. पूर्ण शांत परिसर आणि निसर्गरम्य परिसर. पक्ष्यांचे आवाज बघा. या वरती काय बघताय? आंबे नाही लागलेत. चला पहिले आंघोळ करूया. याला आंघोळ घालूया. सकाळी सोनालीने केली आहे. बघूया, इथे चेंजिंग रूम नाही आहे वाटतं, आहे की नाही माहीत नाही. पण आपण इथे पहिले विह्याला आंघोळ घालूया. चला, इथे कमी थंड पाणी असतं. पहिले इकडे विह्याला दाखवूया. चप्पल काढ, इथे चप्पल काढा. काय काय विह्या? हा, गरम आहे गरम, पुढे नाही जायचं बाय. आणि बघा, हे आहे राजवाडी येथील गरम पाण्याचं कुंड. विह्याला दाखवायला आणलंय. विह्याचा उत्साह बघा. असून तुमच्याबरोबर कोणी लहान मुलं असतील तर त्यांचा हात सोडू नका बिलकुल, कारण हे थोडंसं अतितीव्र पाणी आहे त्याच्यामुळे पाठी ये इकडे पाठी आहे. पाणी बघून हिचा उत्साह वाढतो. चप्पल काढ, तिचा हात सोडू नका. चला बघा, तिकडे मेन कुंड आहे आणि इकडे बघा आंघोळीसाठी व्यवस्था आहे. तिकडे स्त्रियांसाठी, इथे पुरुष मंडळी करतात. तर आपण विह्याला आंघोळ घालतोय. चला पाणी काढून घेऊया. चला, हे पाणी थोडंसं थंड व्हायला देऊया. गरम आहे. चला सोनाली, आणि तिला थोडा वेळ जाऊ दे, थंड होऊ दे,
त्याच्यानंतर आंघोळ घालूया. गरम पाणी नाही घेणार. हा याला हळूहळू आंघोळ झाले. पाणी जास्त गरम आहे. रडू नको. तिला थंड पाण्याच्या स्विमिंग पूल मध्ये नेलं ना तर बाहेरच नाही पडणार ती, बाहेर नाही पडणार. बसूनच राहील. गरम आहे नाही एवढं गरम नाही. काय एवढं गरम? मी घेतोय गरम आहे थोडंसं. तिच्या मानेला हे करा. इकडे माने होते आल्या. ओरडाच नाही बिया, नाव नाव करायचंय. थांब थांब थांब, घाबरली. थांब थांब. हा हवा आली, हवा मस्त. थंड होऊ दे जरा पाणी. थंड होते, वाऱ्याच्या झुळकाने थंड होईल. ती टोपी ठेव ना. हा पाणी मस्त गरम आहे. सकाळी मस्त मजा आली असती. तिला पाण्यामध्ये खेळायला आवडतं. धावत गेली होती, पण आता काय स्विमिंग पूल वाटला तिला. पण आता तिला कळलं असेल गरम आहे ते. थांब थांब थांब. हा थंड करूया पाणी थोडस. ए गरम आहे. गरम आहे ना मग. आजोबांना बाय कर, आजोबांना बाय कर. फुकर फुकर, बाय बाय. फुकर फुकर. ओके. घामोळ आले हो जरा. म्हणून म्हटलं जरा आणतो. बाहेर आलं ते नाही असते. होईल ह्यांना ना पाणी होईल. वारं सुटलंय ना, होईल जरा गार पाणी. हा तो बघू दे. गयम. हा 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 हा. रिया ना जाम मस्तीखोर झाली आहे. तिला हळूहळू आता आंघोळ घालतोय. चला घामोळं गेलं पाहिजे. पाणी प्रचंड गरम आहे. आणि रिया थोडीशी कसं लहान असल्यामुळे थोडं थंड पाणी करून आपण तिला आंघोळ घालतोय. हे बघा, तुम्ही आलात ते इथं 1-2 बॉटल थंड पाण्याचे घेऊन या पाण्यात मिक्स करायला. कारण पाणी गरम आहे. लहान मुलं असतील तर नक्कीच एवढ्या गरम पाण्याने थोडंसं भाजतं अंग. त्याच्यामुळे आम्ही पण आता थंड पाणी करूनच रियाला आंघोळ घालतोय. घाल आंघोळ. पडशील लेकरू. चला मंडळी, मस्तपैकी छान अशी गरम पाण्याच्या कुंडावरती आपली आंघोळ झाली आहे. बियाने जाम धमाल मस्ती केली. चला अजून बाहेर निघत नव्हते. चला आता देवबापाचं दर्शन घ्यायला चला. मम्मी आज फ्री आहे. सगळे बॅगा मम्मी पकडते. चला. खरं तर सोमेश्वर मंदिराचे किंवा गरम पाण्याच्या कुंडाचे आपण आज तगायत बरेच व्हिडिओ बनवले. पण आज विहाला मी पहिल्यांदाच घेऊन आलो आहे. कारण ह्या निसर्गात असणाऱ्या अशा सुंदर जागांची ओळख लहान मुलांना देखील असायला हवी. अशा पद्धतीने देखील एन्जॉय करता येतं हे यांना कळलं पाहिजे. आणि लहानपणीच्या आठवणी देखील राहतील. चला जा. चला. हा इकडून इकडून. ओम नमः शिवाय. श्री सोमेश्वराय नमो नमः. चला. हे बघा मंडळी, हे खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे. दुमजली गाभारा असलेलं. महाराष्ट्रात फार कमी आहेत किंवा नाहीच. तर हे एकमेव मंदिर असं समजलं जातं. आपण आतमध्ये दर्शन घेऊया. मंडळी बघा, अतिशय जुन्या बांधणीचं हे मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊया. हां चला. हां चला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
वाजव. सर मंडळी अजून दिवाबत्ती होणार आहे. गुरु मंडळी वगैरे पुजारी मंडळी येतील, नंतर संध्याकाळी पूजा वगैरे होईल. सांभाळ कर. हां, पाया पडीतूनच सांभाळ. हा बघा, आता काकांनी लाईट लावली. ते पुजारी साहेब आहेत, ते दरवेळी नित्यनियमाने पूजा करतात. चला मंडळी, हे बघा खाली शंभू महादेवाची पिंड आहे आणि वरती गणपती बाप्पाच्या वरच्या गाभाऱ्यात गणपती बाप्पा विराजमान आहेत. असं दुमजली गाभार असलेलं हे मंदिर आहे. कधी कोकण भ्रमंतीत आलात, मुंबई गोवा हायवेच्या नजीक असलात, तुरळ गावाच्या नंतर गोळवली गाव लागतं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गोव्याच्या दिशेने असाल तर डाव्या हाताचा टर्न घेऊन राजवाडी या गावामध्ये येऊ शकता आणि हे मंदिर अनुभवू शकता आणि गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करू शकता. हे पुजारी साहेब असतात. सकाळी किती वाजता येता तुम्ही? सकाळी 4ला 4 पूजा होते आणि नियम असा आहे, सूर्योदयाच्या पूर्वी पूजा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी पूजा. अच्छा, असा नियम आहे. अरे वा, सुरेख. चला, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेलं हे मंदिर, नक्कीच मंदिर अभ्यासक असाल आणि तुम्हाला अशा जुन्या वास्तूंची आवड असेल तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता आणि श्रीदेव सोमेश्वरांचं दर्शन घेऊ शकता. चला. बस बस बस. ही एवढी मस्तीखोर आहे ना, हिला कुठे पण नेलं ना 2 मिनिटं आम्हाला शांत उभी राहू देत नाही. विया, काय तुझी एवढी मस्ती? का मस्ती करतेस एवढी? हा पप्पा पप्पा मस्ती करते. सोनालीला बिलकुल हाऊस मौज करता येत नाही त्याच्यामुळे. हा चला चला चला. चप्पल घालायचं. चप्पल घालायच्या? तू घातलाय चप्पल? चला मस्त. मी दर्शन पण नाही घेऊ. दर्शन पण, त्याच्यामुळे मी सोनालीला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. आता इकडे अजून बांधकाम वगैरे होत आहे. थोड्याच दिवसात इकडे मोठं कुंड वगैरे तयार होणार आहे. हे बघा, एकटी जाते, पळते, धावते. सोनाली पकड तिला. विहा, बुवा आलाय, बुवा 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 आला. मग असं घाबरावं लागतं, तेव्हा ती पाठी फिरते. सूर्यास्त व्हायला अजून वेळ आहे. हा, नाही ऐकणार, अशी मस्ती करते. त्याच्यामुळे बाहेर कुठे फिरायला घेऊन जाणं तिला कठीण होत. चला, बरेच दिवस म्हणत होतो सोनालीला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन, पण सुरुवात श्रीदेव सोमेश्वराच्या मंदिरापासून केली आहे. अखंड कोकण फिरवायचं स्वप्न आहे माझं सोनालीला घेऊन आणि विहाला घेऊन, पण विहा मस्ती करते त्याच्यामुळे सोनालीला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. चला. सुप्रभात मंडळी, खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि काल आम्ही विहाला घेऊन गरम पाण्याच्या कुंडावर गेलो होतो. आज तिला थोडंसं बरं वाटतं ना, तर तिला ना घामोळं आलं होतं, तर त्याचे रेड रेड स्पॉट होते ना, ते आता थोडेसे मावळलेत. थोडा फरक वाटला ना. चला, सो मजा आली. आणि सोनालीची कंप्लेंट होती की म्हणाली की 3 वर्षानंतर बाईला आंघोळ घातली, पहिल्यांदाच आंघोळ घातली. आली बघा, पहिल्यांदा आंघोळ घातली. चला, या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये आता अपकमिंग व्हिडिओमध्ये दिसतील, कारण आपण मे महिन्यापर्यंत मस्तपैकी गावाकडचे घरचे ब्लॉग बनवणार आहोत. हे बघा उठली. हा, मजा आली ना काल? परत जायचंय. चला, यायला तयार नव्हती. मजा केली. चला, आपण जवळ का होईना पण आपण विहायला घेऊन गेलो. आता हळूहळू थोड्याशा लांबच्या डेस्टिनेशनला एकदा ट्राय करू, पण मस्तीखोर आहे त्याच्यामुळे काळजी वाटते. असो, चला मंडळी, तुर्तास व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या कोकण संस्कृती फॅमिली ब्लॉगमध्ये. चला, या कोकण आपलं, काळजी घ्या.